मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना जी आहे त्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांचे मेसेजेस कॉल पण येत आहेत. तर कंपनीला समजत नाही कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर कंपनीचं रजिस्ट्रेशन कसं करावं आणि कंपनीने त्यानंतर कशा प्रकारचे क्लेम चेक करायचे आहेत आणि ॲप्रूव्ह रिजेक्ट किंवा रेक्टिफिकेशन करायचे हे या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये बघणार आहोत. जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे. तर मित्रांनो कंपनीसाठी सुद्धा सेम लिंक आहे, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आणि तिथे जिथे आपण अप्रेंटिसशिप नंबर टाकतो तिथे कंपनीचा जो एस्टॅब्लिशमेंट नंबर असतो जो तुमच्या कंपनीकडेच असतो आणि तो टाकून तो इथे टाकायचा आहे. त्याचबरोबर त्यांना एक पासवर्ड दिलेला आहे, डिफॉल्ट पासवर्ड आहे. आता शक्यतो कंपनीला BTRIशी संपर्क करायला सांगा जर अडचण येत असेल. अन्यथा इथे त्यांनी त्यांचा एस्टॅब्लिशमेंट नंबर टाकायचा आहे. पासवर्ड त्यांच्या ईमेलला आलेला असतो, त्याचबरोबर त्यांना दिलेला पण आहे आताच मागच्या VCमध्ये. आणि एवढं टाकल्यानंतर त्यांना इथे फक्त कॅप्चा टाकून लॉग इन करायचं. म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही अप्रेंटिस नंबर टाकता, तुमचा पासवर्ड टाकता, तसं या ठिकाणी कंपनीला सुद्धा एक डिफॉल्ट पासवर्ड दिलेला आहे. फक्त कंडिशन अशी आहे की या कंपनीचं म्हणजे ज्या कंपनी अप्रेंटिस घेत आहेत त्यांचं अप्रेंटिसशिप इंडिया यावर रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. जिथे एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन करतात तिथे त्यांचं रजिस्ट्रेशन नंबर त्यांच्याकडून मिळालेला असतो, तो रजिस्ट्रेशन नंबर त्या ठिकाणी वापरायचा आहे. ती फक्त त्या ठिकाणी अट आहे. हे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला म्हणजे कंपनीला या ठिकाणी दिसणार आहे. आता लॉग इन केल्यानंतर कंपनीला त्यांचा नंबर इथे दिसतो, त्यानंतर त्यांचे डिटेल कंपनीची डिटेल त्यांना तिथे दिसणार आहे, ॲड्रेस दिसतो, म्हणजे पूर्ण कंपनीची माहिती या ठिकाणी दिसते. त्यांनी या ठिकाणी जाऊन अपडेट करायची आहे. अपडेट केल्यानंतर त्यांना क्लेम्स दिसतात, कोणकोणते क्लेम्स कोणत्या कोणत्या प्रकारे आलेले आहेत. तर इथे त्यांना क्लेमची डिटेल दिसते. आता ह्या कंपनीचे क्लेम अद्याप आलेले नाही आहेत. तर अशा प्रकारे इथे त्यांना क्लेम्स दिसतात. तर जेवढे क्लेम्स या कंपनीकडे आलेले आता सध्या 21 क्लेम पेंडिंग म्हणजे रिसीव झाले आणि ते 21ही क्लेम या ठिकाणी पेंडिंग दिसत आहेत. आता प्रत्येक विद्यार्थ्याचे 12-12 क्लेमसुद्धा असू शकतात. त्यामुळे इथे त्यांनी क्लिक केलं की प्रत्येक विद्यार्थ्याचा जो नंबर असतो क्लेम नंबर तो या ठिकाणी त्यांना दिसणार आहे. कंपनीला एस्टॅब्लिशमेंट कोणता आहे, क्लेम नंबर जो आहे तुम्ही केल्यानंतर म्हणजे अप्रेंटिसने केल्यानंतर हा तिथे दिसतो आणि त्यांची डिटेल सगळी दिसते. काही मंथली स्टेटमेंट केलेलं असेल, मंथली केलेलं असेल तर कमीसुद्धा या ठिकाणी दिसत आहे. तर हे सगळे त्यांना काय करायचं आहे, अप्रेंटिसने केलेले आहे ते चेक करायचे पुढच्या पेजला जाऊन. पेजला जाण्यापेक्षा इथे फक्त नंबरवर क्लिक केलं की तो नंबरची सगळी डिटेल यामध्ये कंपनीला दिसणार आहे. तर इथे परत अप्रेंटिसची डिटेल, त्याचं नाव, त्यांचा कॉन्ट्रॅक्ट ID, क्लेम ID सगळं या ठिकाणी दिसतं. ती सगळी एकदा चेक करायची आहे, त्यांची स्टार्ट डेट, एंड डेट. आता यासाठी कंपनीकडे डाटा जनरली असतोच. आता या डाट्यावरून ते चेक करणार आहेत तुमची अप्रेंटिस डेट. नंतर इथे डोमेसेल ऑफ महाराष्ट्राचं एक व्ह्यूसाठी त्यांना आय बटन दिलं जातं. या आय बटनवर क्लिक केलं की तुम्ही अप्रेंटिसने जे अपलोड केलेले डोमेसेल आहेत किंवा डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट आहेत ते या ठिकाणी दिसणार आहेत. त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट किंवा NSC सर्टिफिकेट या व्ह्यूवर दिसणार आहे. त्यानंतर बँक स्टेटमेंट या व्ह्यूवर दिसणार आहे, जे महत्त्वाचं खूप आहे आणि याच्यावरूनच बऱ्याच वेळा रिजेक्ट केले जात आहेत. त्यानंतर ॲक्शन घ्यायची आहे कंपनीला, ती या ठिकाणी दिली आहे. तर या सिलेक्ट बटनावर क्लिक केल्यानंतर पुढे 3 ऑप्शन येतात. तर या सिलेक्ट बटनावर क्लिक केल्यानंतर ॲप्रूव्ह म्हणजे तुम्ही चेक केलेला कंपनीने जो केलेला डाटा आहे तो ॲप्रूव्ह करायचा आहे किंवा नीड रेक्टिफिकेशन म्हणजे त्याच्यात बदल करता येत असेल. जर एखाद्याने हे जर चुकीचं टाकलं, डोमेसेल चुकीचं टाकलेलं असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म चुकीचा भरलेला असेल किंवा बँक स्टेटमेंट चुकीचं, तर नीड रेक्टिफिकेशनसुद्धा करू शकतात. किंवा त्या ठिकाणी क्लेम जर चुकीचा पूर्णपणे चुकीचा असेल तर त्या ठिकाणी रिजेक्ट करू शकतात. तर कंपनीने क्लेम केले, रिजेक्ट किंवा रेक्टिफिकेशन केले, तुम्ही त्या ठिकाणी बदल करू शकता आणि तुम्ही परत ते म्हणजे अप्रेंटिस तोच क्लेम काय करू शकतो, पुन्हा क्लेम करू शकतो. तर या ठिकाणी कंपनीने तो क्लेम का रिजेक्ट करत आहे किंवा का ॲप्रूव्ह करत आहे किंवा का नीड रेक्टिफिकेशन करत आहे ते या ठिकाणी एक
500 शब्दामध्ये थोडक्यात लिहायचं आहे की तो काय इश्यू आहे, क्लेममध्ये काय इश्यू आहे तो या ठिकाणी तुम्हाला कंपनीला चेक करताना आढळलेला आहे, तो इथे दिसतो आहे, तो इथे लिहायचा आहे. म्हणजे ॲप्रेंटिसला समजेल की आपल्या क्लेममध्ये ही अडचण आहे, ती त्यांना ती सोडवता येईल. तसंच ॲप्रेंटिसचं डिटेल सगळी इथे दिसते, त्याने पुढे काय लिहिलेलं आहे, जॉब करतो आहे किंवा नाही ते सुद्धा दिसतं आहे. असं केल्यानंतर तुम्हाला कंपनीला ॲप्रूव्ह करत असाल तर ॲप्रूव्ह करा आणि इथे कमेंटमध्ये लिहा ॲप्रूव्हचं कारण. रिजेक्टचं असेल तर रिजेक्टचं कारण लिहायचं आहे, रेक्टिफिकेशनचं असेल तर रेक्टिफिकेशनचं कारण लिहायचं आहे आणि फक्त सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. म्हणजे ॲप्रेंटिसचा क्लेम या ठिकाणी सबमिट होऊन पुढे आरओला जाणार आहे चेकिंगसाठी. तर अशा प्रकारे थोडक्यात कंपनीला 1-2-4 स्टेपमध्ये आहेत, परंतु भरपूर ॲप्रेंटिस असतात, भरपूर 2020 ते 24पर्यंतचे ॲप्रेंटिस आहेत, त्यामुळे बरेच क्लेम त्या ठिकाणी येणार आहेत. तर कंपनीने काळजीपूर्वक सदर गोष्ट करणार आहे. जर पासवर्ड जर हवा असेल तर कंपनीने BTRशी संपर्क करायचा आहे किंवा तुम्हाला एक ईमेलसुद्धा किंवा काल एक डॉक्युमेंटसुद्धा सेंड केलेले आहे, त्यानुसार पासवर्ड टाकून सगळ्यांना त्या ठिकाणी मॅक्झिमम ॲप्रूव्ह करायचे आहेत. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ फक्त कंपनीच्या माहितीसाठी बनवलेला आहे.